12 एप्रिल 1861 ला अमेरिकन गृहयुद्ध प्रत्यक्ष चालू झालं आणि लिंकननी त्याच्याकडे जी संसद होती त्याच्यासमोर मागणी केली की मला सैन्य उभं करायला परवानगी द्या. किती सैन्य उभं करायला परवानगी द्या? 1861 मध्ये अमेरिकेचं एकत्रित लष्कर होतं 16,000 आणि लिंकन आता परवानगी मागतोय की मला 70,000 लष्कर उभं करायला परवानगी द्या. उत्तरेने अर्थातच ती परवानगी दिली. उत्तरेचे रिसोर्सेस प्रचंड होते. जाहीर मांडल्यानंतर उत्तरेला आधीच्या चळवळीमुळे जी पार्श्वभूमी होती त्यामुळे 70,000 काय 3 लाख जणांनी नावं नोंदवली की आम्हाला सैनिक म्हणून एनलिस्ट, आम्हाला सैनिक म्हणून दाखल व्हायचं आहे आणि युद्धाला तोंड फुटलं. लिंकनच्या बाजूचे जे सेनापती आहेत त्याच्यात हा वृद्ध विनफिल्ड स्कॉट होता. पण तो वृद्ध होता. विनफिल्ड स्कॉट 1812ची इंग्लंडशी झालेली लढाई लढलेला होता आणि मेक्सिकोची लढाई 1848. 1861 येता येता विनफिल्ड स्कॉट अतिशय वृद्ध होता. तो घरातनं सुद्धा फार बाहेर पडू शकायचा नाही. त्यामुळे एक तरुण सेनापती पाहिजे. तो कोण? तर अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग जिथे होतं ती आहे वेस्ट पॉइंट अकॅडमी. तिथला टॉपचा परफॉर्मन्स देणारा उत्कृष्ट, त्याचं नाव होतं जनरल मॅक्लेलन. हा तरुण होता 30-32 वर्षाचा आणि देखणा होता, पॉप्युलर होता आर्मीमध्ये, हुशार होता. जनरल मॅक्लेलनची पुस्तकं आधी प्रकाशित झाली होती युद्धशास्त्रावर. बालपणापासून तो मुळी त्या मेफ्लॉवरवरच्या घराण्यांच्या मधला, त्यामुळे अमेरिकाभर पॉप्युलर होता. हे सगळं लक्षात घेऊन लिंकनने जनरल मॅक्लेलनला लष्कराचा प्रमुख बनवला. मॅक्लेलन होता डेमोक्रॅट विचारांचा. लिंकनला युद्धातलं काय कळत नव्हतं. युद्धातलं कळत होतं दक्षिणेचा जो राष्ट्राध्यक्ष होता जेफरसन डेव्हिस, कारण तो स्वतः योद्धा होता. जेफरसन डेव्हिस स्वतः वेस्ट पॉइंट अकॅडमीचा कॅडेट, म्हणजे वेस्ट पॉइंट अकॅडमीमधून तयार झालेला, त्याला स्वतःला युद्धातलं कळत होतं. जेफरसन डेव्हिसकडे रॉबर्ट ली, स्टोनवॉल जॅक्सन इत्यादी. लिंकनकडे कोण? हा म्हातारा विनफिल्ड स्कॉट. स्वतः लिंकनला युद्धातलं काही कळत नाही आणि मॅक्लेलन तो धड युद्धाला तयारच होईना. मॅक्लेलनची स्ट्रॅटेजी म्हणजे पुढे जायचं आणि थांबायचं. कायम राष्ट्रपतीला रिपोर्ट करायचं की त्यांचं सैन्य जास्ती आहे. किती जास्ती आहे? 1:3, 1:4. त्यामुळे माझी अजून प्रिपरेशन चालू नाहीये. लिंकन वैतागायला लागला मॅक्लेलनवर. एकदा काही सहकाऱ्यांना घेऊन तो सैन्याची पाहणी करायला म्हणून गेला आणि अमेरिकन सैन्य त्याला मार्च पास देत होतं, सलामी देत होतं. लिंकनच्या बरोबर जो उभा होता हा विल्यम एच सिवर्ड. त्याला लिंकनने विचारलं की हू डू यू थिंक आर दीज पीपल? अमेरिकन सैन्य. तर सिवर्ड दचकला. तो म्हणाला असं काय विचारतोय? दिस इज अमेरिकन आर्मी. लिंकन म्हणाला नो, दे आर दी बॉडीगार्ड्स ऑफ जनरल मॅक्लेलन. ते लढतायत कुठे? ते लढायला पुढे जातच नाहीयेत. आश्चर्य वाटावा एक प्रसंग असा, हाही सांगतात की मॅक्लेलनला लिंकन वारंवार सांगतोय की सैन्य घेऊन पुढे सरक. आणि वॉशिंग्टनच्या आसपासच तळ देऊन बसलेला मॅक्लेलन राष्ट्रपतीला सांगतोय की माझ्याकडे अजून सैन्य पुरेसं नाही, सैन्याचं मोराल नीट नाहीये, शस्त्रास्त्र दारुगोळा नीट नाहीये. म्हणून एक दिवस वॉशिंग्टनमध्ये राष्ट्रपती लिंकन आपला सेनाधिकारी मॅक्लेलनला भेटायला मॅक्लेलनच्या घरी गेला. राष्ट्रपती सेनाधिकाऱ्याच्या घरी गेला. त्यांनी बोलवून नाही घेतलं, मॅक्लेलनला बोलवून नाही घेतलं. लिंकन गेला. तर ज्यावेळेला लिंकन घरात गेला त्यावेळेला या मॅक्लेलनच्या निग्रो ब्लॅक जो काय म्हणतात त्याला ॲड्ज्युटंट, लष्करातला सहकारी होता, त्यांनी सांगितलं की साहेब बाहेर गेलेत. लिंकनने सांगितलं मी वाट पाहतो. लिंकन आणि सिवर्ड मी वाट पाहतो. 2 तासांच्या नंतर बाहेरून मॅक्लेलन आला. त्यांनी पाहिलं की हॉलमध्ये लिंकन आणि विल्यम सिवर्ड बसलेले आहेत. तो त्यांच्याकडे बघितलं, मान वळवली आणि जिन्यावरनं वर चढून गेला. 15 मिनिटांनी त्याच्या ॲड्ज्युटंटनी येऊन सांगितलं की साहेब झोपतायत. झोपलेत. लिंकन म्हणला मी थांबतो त्याची झोप होईपर्यंत. मग 1.5 तासांनी निरोप आला की आज भेटायला वेळ नाही, असं सेनाधिकारी राष्ट्राध्यक्षाला सांगतोय. मग लिंकनने ॲड्ज्युटंटकडे निरोप ठेवला की ठीक आहे मी व्हाईट हाऊसवर जातो, हा उठला की मला त्याला भेटायला सांग. म्हणून ते बाहेर पडले. विल्यम सिवर्ड हे सगळं बघत होता आणि त्याला आश्चर्य वाटलं की इतकं सगळं लिंकन शांत कसा काय आणि तो मॅक्लेलनला काढून कसा काय नाही टाकत आहे. म्हणून त्यांनी लिंकनला विचारलं की असं कसं काय करतोस, हा एवढा उद्धटपणाने तुझ्याशी वागतोय. लिंकननी सांगितलं की मी जनरल मॅक्लेलनच्या घोड्याचे लगाम सुद्धा पकडायला तयार आहे इफ ही विन्स द बॅटल. तो जर युद्ध जिंकून मला देत असेल तर मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार आहे. नेतृत्व गुणांच्या मध्ये लिंकन आणि जेफरसन डेव्हिस हा कॉन्ट्रास्ट आहे. जेफरसन डेव्हिसला स्वतःला युद्ध कळतंय पण अत्यंत अहंकारी, सेल्फ सेंटर्ड. त्याचं एकाही सेनापतीशी पण पटलं नाही. रॉबर्ट ली
हा एक असामान्य सेनापती होता, दक्षिणेकडून लढणारा. रॉबर्ट ली व्हर्जिनियाचा होता. अमेरिकन गृहयुद्धाला वाचत गेलो, अभ्यास करत गेलो, तसं माझ्याही मनात नाव येत आलेलं आहे. ते नाव आहे अमेरिकेचं महाभारत आहे. कारण भाऊ भावाविरुद्ध लढले. स्वतः लिंकनच्या बायकोचे 3 भाऊ दक्षिणेच्या सैन्याकडनं लढत होते आणि नुसते लढत नव्हते, ते युद्धाच्या काळात मारले गेले. मूळ असलेले नॉर्दर्नर्स म्हणजे यांकीज, पण त्यांचं लग्न सदर्नर मुलीशी झालेलं होतं, त्यामुळे ते दक्षिणेकडनं लढले. मूळ असलेले सदर्नर दक्षिणेकडचे, पण ते अमेरिकेच्या अधिकृत सरकारमध्ये कोणत्या तरी पदांच्यावर होते. ती त्यांनी जी घटनात्मक शपथ घेतलेली होती ती पाळायची, म्हणून ते नॉर्थ म्हणजे लिंकनकडनं लढले. त्याच्यातलं बेस्ट उदाहरण म्हणजे जनरल विनफिल्ड स्कॉट, तो पण व्हर्जिनियातला. गंमत म्हणजे विनफिल्ड स्कॉटकडे स्वतःकडे गुलाम होते. विनफिल्ड स्कॉटचा ज्युनियर पण एक असामान्य अधिकारी आहे, हे विनफिल्ड स्कॉटला माहिती होतं. तो रॉबर्ट ली सुद्धा व्हर्जिनियातला. रॉबर्ट ली कडे गुलाम नव्हते. रॉबर्ट ली स्वतः गुलामीचा विरोधक होता. असलेल्या गुलामांना त्यांनी मुक्तता दिली होती, तरी सुद्धा सिव्हिल वॉर चालू झाल्यावर रॉबर्ट ली दक्षिणेला सामील झाला. कारण त्यांनी सांगून ठेवलं होतं पब्लिकली, माय हार्ट इज विथ व्हर्जिनिया, मी व्हर्जिनिया बरोबर आहे, जिकडे व्हर्जिनिया जाईल तिकडे मी जाईन. त्यामुळे साऊथ कॅरोलिना आणि 7 राज्य आधी फुटली. समटरच्या किल्ल्यावर तोफा डागल्या गेल्यानंतर आणखीन 4 राज्य फुटली, त्यात व्हर्जिनिया होतं. पण त्याच्यामध्ये व्हर्जिनियाच फुटलं आणि पश्चिम व्हर्जिनिया वेगळं झालं, ते उत्तरेला सामील झालं. उरलेलं व्हर्जिनिया हे चार्ल्स्टन वगैरे हे सगळं एकत्र झालं, ते फुटलं. रॉबर्ट लीला वॉशिंग्टनमध्ये हे कळलं. हे ज्या वेळेला रॉबर्ट लीला कळलं तेव्हा तो जनरल स्कॉट बरोबर होता. स्कॉटनी त्याला परोपरीनी सिनियर ऑफिसर म्हणून समजावून सांगायचा प्रयत्न केला की तू तुझी ड्युटी कर, आणि लीनी सांगितलं की मी व्हर्जिनियाच्या बाजूने, व्हर्जिनिया जर सदर्न कॉन्फेडरेशनला सामील होत असेल तर मी तिकडे चाललो. त्यामुळे तो निघून आला. त्याला विनफिल्ड स्कॉटनी जाऊ दिलं. वॉशिंग्टनमध्ये त्याला पकडलं नाही. त्याला त्यांनी सांगितलं की मला दुःख होत आहे, मी तुझा निर्णय समजू शकतो, मला दुःख होत आहे, पण तुझा निर्णय चुकीचा आहे. रॉबर्ट ली निघून आला. स्टोनवॉल जॅक्सन म्हणजे अशी माणसांची लढली, हे अमेरिकन महाभारतच घडलं. आणि लिंकन आणि जेफरसन डेव्हिस यांच्या नेतृत्वाची शैली, निर्णय घेण्याची जी पद्धत होती, व्यक्तिमत्वातला तोल, त्याला मी समर्थ रामदासांच्या कृपेने एक असामान्य शब्द वापरू इच्छितोय. तो शब्द आहे साक्षेप. पर्स्पेक्टिव्ह आहे, बॅलन्स आहे घटनांकडे बघण्याचा. युद्धाचे चढउतार पुढची 4 वर्ष चालू होते. युद्धाचा चढउतार 4 टप्प्यांमध्ये समजावून घेता येईल. पहिला टप्पा आहे जिथे दक्षिणेचा विजय होतोय. पण दक्षिणेचा विजय होत होत एक वेळ अशी आली की दक्षिणेचं सैन्य वॉशिंग्टनच्या सीमेवर आलं आणि ते तिथेच थांबलं. त्यावेळेला त्यांनी जर वॉशिंग्टनवर हल्ला केला असता तर वॉशिंग्टन टिकू शकत नव्हतं, पण ते तिथेच थांबलं. म्हणून नवी आघाडी उघडण्याकरता लिंकनने अन्य सेनापतींना आर्मी ऑफ पोटोमॅक, आर्मी ऑफ टेनेसी अशी सैन्य उरलेल्या भागांच्या मध्ये पाठवली आणि तिथून दक्षिणेवर प्रेशर येण्याकरता लढाया चालू केल्या. तो दबाव थोडा ढिला झाला. लढाईच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पारडं उत्तरेच्या बाजूनी झुकतं. ते उत्तरेच्या बाजूनी झुकत झुकत एक वेळ अशी आली की उत्तरेचं सैन्य रिचमंड ही राजधानी, या राजधानीपासून 6 मैलाच्या अंतरात येऊन पोहोचलेलं होतं. आणि लिंकन सांगतोय की रिचमंड काबीज करा. युद्धाच्या स्ट्रॅटेजी सुद्धा लिंकननी सुचवलेल्या होत्या, पण उत्तरेचं सैन्य थांबून राहिलं, त्यांनी रिचमंड ताब्यात घेतलं नाही. मग ही वेळ 1862-63च्या वेळची आहे. आता इतिहासकार थोडंसं आश्चर्य हेही सांगतात की जर या 1862 मध्येच दक्षिणेचा पराभव झाला असता तर दक्षिणेतली गुलामीची प्रथा टिकली असती आणि उत्तर गुलामी मुक्त अशीच अमेरिका अस्तित्वात आली असती. कारण त्यावेळपर्यंत अजून गुलाम मुक्तीचा जाहीरनामा, इमॅन्सिपेशन प्रोक्लेमेशन काढलेलं नव्हतं. पण रॉबर्ट ली आणि स्टोनवॉल जॅक्सन यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेने यानंतर प्रतिहल्ला चढवला. उत्तरेच्या फौजांची धुळदाण झाली, पळत सुटल्या आणि पुन्हा एकदा दक्षिणेची चढती सरशी झाली. आणि मग 1863 नंतर उत्तरेची पुन्हा एकदा सरशी झाली, तिथे दक्षिणेची पूर्ण धुळदाण उडालेली. यामध्ये लिंकनचे 2 सेनापती अधिक पराक्रमी ठरतात. लिंकनने अनेक सेनापती बदलले. विनफिल्ड स्कॉट वृद्ध असल्यामुळे त्याला रजा दिली आणि जनरल मॅक्लेलनला आणलं. तो नीट काम करत नाही म्हणल्यानंतर त्याला काढलं. मग पराभव होतोय आणि वॉशिंग्टनच्या आवारामध्ये दक्षिणेचं सैन्य पोहोचलंय. अशा वेळी या सैन्याला प्रेरणा देणारा कोण? तो पुन्हा मॅक्लेलनच होता. म्हणून त्यांनी पुन्हा मॅक्लेलनला जनरल केलं. जनरल मॅक्लेलननी फौजेचं नीतिधैर्य सांभाळलं आणि वॉशिंग्टन पासून पुन्हा
दक्षिणेला मागे ढकलून झाल्यानंतर तोही पुन्हा ठप्प होऊन होता तिथेच थांबला. पुन्हा त्यांनी मॅक्लेलनला काढलं. मग जनरल हुकर म्हणून आणला, नंतर जनरल रोझेक्रॅन म्हणून आणला. असे अदलाबदल चुका दोन्ही बाजूंनी केल्या. भ्रष्टाचार दोन्ही बाजूंकडे होता. युद्धातली अकार्यक्षमता दोन्ही बाजूंच्याकडे होती. फरक एकच होता, तो म्हणजे जेफरसन डेव्हिस चुकांपासून शिकला नाही. युद्धाच्या 4 वर्षामध्ये अब्राहम लिंकन चुकांपासून शिकत एक असामान्य सेनापती सुद्धा बनला. लिंकननी आपल्या सैन्याला त्यानंतर स्ट्रॅटेजी सांगितलेली होती. उत्तरेचं काम म्हणलं तर थोडं अवघड होतं, कारण दक्षिणेचं काम होतं हारू नका, आपला प्रदेश ताब्यात ठेवा, हारू नका, दॅट्स ऑल, की ते जमलं त्यांना. उत्तरेचं काम होतं की हल्ला करून हे सगळी साथी आणि नंतर जॉईन झालेली 4 राज्य ही ताब्यात घ्यायची. आणि यांना लागून आणखी 4 राज्य होती, ती केंटुकी, मेरीलँड, पश्चिम व्हर्जिनिया आणि मिझुरी. ही 4 राज्य जर गुलामीच्या राज्यांना सामील झाली असती तर मग उत्तरेची स्थिती अवघडून बसली असती, कारण ह्या 4 राज्यांकडे रिसोर्सेस खूप आहेत. ही 4 राज्य वॉशिंग्टनला जवळ आहेत आणि सगळ्या सैन्याच्या प्रवासाच्या मार्गांच्या मध्ये ही 4 राज्य येतात. त्यामुळे गृहयुद्ध चालू झाल्याचा पहिला काळ लिंकनला आपलं सगळं पणाला लावून ही 4 राज्य उत्तरेच्या बाजूची राहतील हे करावं लागलं. यामध्ये लिंकनच्याच एका पराक्रमी सेनापतीची लिंकनला अडचणून बसली. तो सेनापती म्हणजे फ्रीमॉन्ट सेनापती. केंटुकी मधून त्याला काम दिलेलं होतं दक्षिणेला उत्तर. तो केंटुकी मधनं सैन्य घेऊन जात असताना त्यांनी एकतर्फी गुलाम मुक्तीचा जाहीरनामा काढला. केंटुकीत अस्वस्थता होती. केंटुकीतले सिनेटर्स म्हणायला लागले की हे जर होणार असेल तर आम्हाला फुटून निघावं लागेल. लिंकनला फ्रीमॉन्टची बदली करावी लागली. फ्रीमॉन्टनी काढलेले जे डिक्लेरेशन आहे ते रद्द करावं लागलं. फ्रीमॉन्टच्या वतीने ती रद्दबदली करायला जनरल फ्रीमॉन्टची बायको लिंकनशी येऊन भेटून गेली. लिंकन तिच्याशी सभ्यपणे वागला, पण तिने सांगितलं की तुझ्या नवऱ्याला थोडा शहाणपणा सांग, ही माझी अडचणीची स्थिती आहे. त्यावेळेला त्यांनी केंटकी करताचा गुलाम मुक्तीचा जो जाहीरनामा होता तो रद्द करवला. ही 4 राज्य उत्तरेच्या बाजूनी राहिली. त्यामुळे जी संरक्षणाची फळी होती ती उत्तरेची सुरक्षित राहिली. त्यामुळे प्रतिहल्ला शक्य झाला. सिव्हिल वॉरच्या काळामध्ये ज्या लढाया झाल्या, बुलरनची लढाई आहे पहिली आणि दुसरी. बुलरन वॉशिंग्टन पासून जवळ आहे, अगदीच जवळ आहे, आणि दक्षिणेच्या सैन्याचा विजय झाला तिथे. चार्ल्सविल, फ्रेडरिक्सबर्ग, चॅन्सलरव्हिल अशा चिकार लढाया आहेत. या लढायांच्या मधल्या 2-3 लढायांचं आपण थोडक्यात फक्त लक्षात घ्यायला पाहिजे. पण या एकेका लढाईमध्ये, एक दिवसाच्या झालेल्या एकेका लढाईमध्ये 16,000, 20,000 सगळ्यात जास्ती माणसं मेली. अँटी एटमच्या लढाईमध्ये ती म्हणजे 26,000 माणसं एका दिवशी मेली. आपण जर हे आठवलं की मेक्सिकोच्या युद्धाच्या वेळेला अमेरिकेचं एकूण सैन्य 12,000 होतं आणि 12 एप्रिल 1861 लढाई चालू होताना अमेरिकेचं एकूण सैन्य 16,000 होतं. यानंतर जेव्हा ऐकू की युद्धाच्या काळामध्ये दोन्ही मिळून लढले किती, ती संख्या 17-18 लाखापर्यंत जाईल. 4 वर्षाच्या गृहयुद्धामध्ये अमेरिकन सैनिक मेले एकूण 7 लाख. 7 लाख सैनिक मेले. या 7 लाखांच्यातले एक 15 तरी लढाया अशा निघतील की ज्या एकेका लढाईत एक दिवशी झालेल्या एका लढाईमध्ये 14,000, 16,000, 20,000 सगळ्यात वाईट, सगळ्यात भीषण संघर्ष अँटी एटमची लढाई, 26,000 माणसं त्या एका दिवशी मेली. पण 2 प्रदेशांच्या मध्ये किती स्पिरिट आणि काय स्पिरिट निर्माण झालेलं असेल याचं ते निदर्शक आहे. पुढे जुलै 1864 म्हणजे आता तिथून 2 महिन्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची पुढची निवडणूक होणार. सिनेटच्या ज्या दर 2 द्वैवार्षिक निवडणुका होतात त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची पिछाट झालेली होती 1862. पण 1864ची निवडणूक तिकीट पुन्हा मिळालं लिंकनलाच. विरोधी पक्ष म्हणून उभा राहिला जनरल मॅक्लेलन. त्याने लिंकन किती नादान आहे, त्यांनी वापरलेले शब्द लिंकनवर आयुष्यभर झालेले बरं का निवडणुकीत. माकड आहे, बबून. पब्लिक आयुष्यामध्ये वापरलेले लिंकन बद्दलचे शब्द आहेत हे, ही इज अ फर्स्ट रेट बबून. आणि ह्याला काय अक्कल नाही, ह्याला काय कळत नाही, मला त्याचा सेनापती होण्याची माझं दुर्दैव वेळ आली. तो जनरल मॅक्लेलन हा डेमोक्रॅटिक पक्षाच्या तिकिटावर 1864ची निवडणूक लढवत होता. 2 दिवशी झालेल्या 2 लढाया यांनी सिव्हिल वॉरचं पूर्ण चित्र बदललं. 3 जुलै 1864 झाली विक्सबर्गची लढाई. त्या लढाईचा सेनापती होता जनरल ग्रँट. आणि 4 जुलै 1864 झाली गेटिसबर्गची लढाई. त्याचा सेनापती होते जनरल मीड. या दोन्ही लढाया उत्तरेने जिंकल्या. ते लढाईचं पारडं होतं शेवटचं, ते पारडं उत्तरेच्या बाजूनी झुकलं.
त्यानंतर निवडणूक, त्यानंतर लिंकन निवडून आला आणि गेटिसबर्गचा विजय साजरा करण्यात आला. तिथे लिंकनला बोलवलेलं होतं. लिंकनच्या भाषणाला वेळ मिळाला नाही. 261 शब्दांचं एक भाषण लिंकननी केलं. बोलायला जेवढा वेळ मिळाला त्याच्यात 261 शब्द निघतात. पण अमेरिकेच्या आणि जगाच्या इतिहासात लिंकनचं एक गेटिसबर्ग स्पीच अतिशय प्रसिद्ध आहे. कारण त्या 261 शब्दात लिंकननी केलेली लोकशाहीची व्याख्या आहे, जी आपण सगळे ऐकतो आणि आपल्याला माहिती असते. डेमोक्रेसी इज गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. हे गेटिसबर्गच्या भाषणातलं आहे. आपण एरवी राजकारणातली खूप जी चमकदार आणि अर्थपूर्ण वाक्य ऐकत असू, जोपर्यंत माहीत नसेल तोवर कमी आश्चर्य वाटेल. राजकारणामध्ये यू कॅन फूल ऑल द पीपल सम टाइम अँड सम पीपल ऑल द टाइम, बट यू कॅनॉट फूल ऑल द पीपल ऑल द टाइम. हे वाक्य लिंकनचं आहे. तुम्ही राजकारणामध्ये सर्व लोकांना काही काळ फसवू शकता किंवा काही लोकांना सर्व काळ फसवू शकता. सर्व काळ सर्वांना फसवलं हे शक्य नाही असं निदान त्यावेळेला लिंकनला वाटत होतं. त्या लहान होता राजकारणात अजून. पण राजकीय क्षेत्रामध्ये हे वाक्य अमर आहे. यू कॅन्ट फूल ऑल द पीपल ऑल द टाइम. यू कॅन फूल सम पीपल ऑल द टाइम, ऑल द पीपल सम टाइम, बट यू कॅन्ट फूल ऑल द पीपल ऑल द टाइम. तो लिंकन, त्याच्या नेतृत्व गुणांचं कौशल्य आणि त्याला मिळालेली जनरल ग्रांट आणि जनरल शेरमान या दोघांची साथ. जनरल ग्रांट वेस्ट पॉइंट अकॅडमीचा कॅडेट होता. दारुड्या होता. दारूच्या व्यसनामुळे 1854 मध्ये त्याला काढून टाकलेलं होतं सैन्यातून. मग पुढे मी व्यसनातून मुक्त झालोय असा दावा करून मग त्याच्या काय व्हायच्या त्या तपासण्या झाल्या, त्याला सैन्यामध्ये परत घेण्यात आलं. तो दारूच्यानं कधी मुक्त झालेला नव्हता पूर्णपणे, पण त्याने जमायचं. ग्रँटच्या पत्नीने सांगून ठेवलेलं आहे की महिने दारूला स्पर्शही न करता त्याला जमायचं, पण त्यानंतर ज्या वेळेला तो दारूला स्पर्श करायचा तो साधीच्या सगळ्या महिन्यांची कसर भरून काढायचा. पण ज्या वेळेला जनरल मॅक्लेलन लढत नव्हता, पुढे सरकत नव्हता, त्यावेळेला युद्धाच्या इतर थिएटर्समध्ये एकामागून एक जनरल ग्रँट मात्र विजय मिळवत होता. मॅक्लेलन आणि ग्रँट यांची पण वाढ दोन वेगवेगळ्या दिशांनी, दोन वेगवेगळ्या पद्धतींनी झालेली होती. मॅक्लेलन आधीपासून सरदार दरकदारांच्या घराण्यातला श्रीमंत प्रभावी, जनरल ग्रँट सामान्य घराण्यातला होता. मॅक्लेलननी आयुष्यामध्ये अपयश पाहिलेलं नव्हतं. जनरल ग्रँटने आयुष्यात आतापर्यंत यश पाहिलेलं नव्हतं. पण त्यामुळे मॅक्लेलन अपयशाचा पहिला फटका बसल्या क्षणी कोलमडून पडत होता. ग्रँटच्या दृष्टीने ते काही नवीन नव्हतं. त्यातलं अवहेलना, ते अपयश, त्याला नाकावर टिचून पुरून कसं उरायचं. जनरल ग्रँट विजय मिळवत सुटला. युद्ध चालू होताना तो कॅप्टन होता, तो कर्नल झाला, ब्रिगेडियर झाला. पदांनी चढत चढत तो या युद्धाच्याच काळामध्ये जनरल झाला. 1863 नंतर तर तो आर्मीचा चीफ झाला. साहजिकच जनरल ग्रँटवर जळणारे खूप जण होते. असे काही जण वॉशिंग्टनमध्ये सेनाधिकारी लिंकनला येऊन भेटले आणि त्यांनी जनरल ग्रँटबद्दल तक्रार केली की ग्रँट दारुडा आहे, त्याच्यावर युद्ध सोपवणं धोकादायक आहे, हा संध्याकाळी 6 नंतर शुद्धीवर नसतो आणि त्यामुळे एखाद दिवशी हल्ला झाला आणि त्यावर सरसेनापतीचा आदेश हवा असला तर काय करायचं. लिंकननी शांतपणे ऐकून घेतलं आणि तक्रार करणाऱ्या सेनापतींना विचारलं की तो कोणत्या ब्रँडची विस्की पितो. आश्चर्य वाटून सेनापतींनी काय जे असेल विस्की, काय जे ब्रँड असेल तो सांगितला. लिंकन म्हणाला, जेंटलमॅन, आय विल रेकमेंड द सेम ब्रँड टू ऑल ऑफ यू. की हेच खोकं देतो. का देतो? लिंकनचं वाक्य आहे, बिकॉज दिस मॅन ऍक्ट्स अँड बिकॉज दिस मॅन विन्स. लिंकन स्वतः निर्व्यसनी होता हे लक्षात ठेवा. त्यामुळे 31 डिसेंबर साजरं करण्याचं हे वाक्य हे समर्थन समजू नका. निर्व्यसनी असणे हेच मानवी जीवनातला आदर्श आहे. पण ग्रांट कर्तृत्व करत होता, आक्रमक होता, पुढे सरकत होता. लिंकन म्हणाला, दिस इज माय मॅन. आणि अडचणीच्या काळामध्ये सुद्धा तो जनरल ग्रँटच्याच बाजूने उभा राहिला. 1864 अखेर लिंकन निवडून आला. जनरल शेरमान मिसिसिपीतून, टेनेसीतून अटलांटावर चाल करून गेला. त्यांनी बेचिराग केलं. शेरमानच्या युद्धाचंच तंत्र होतं प्रदेश बेचिराग करणे. अटलांटा, मग व्हर्जिनिया, मग रिचमंड, मग चार्ल्स्टन, हे त्याची रोखता न येणारी जी दौड चालू होती. जनरल शेरमननी उत्तरेकरता पत्करलेलं धोरणच हे होतं की जिंकू तो भाग बेचिराग करा, शेतं सुद्धा टिकू देऊ नका. शेरमनचं वारंवार या काळातलं वाक्य आहे की दिस पीपल वॉन्टेड बॅटल अँड बाय गॉड नाव दे विल हॅव इट. की ही लोक उभी होती ना फुटण्याच्या बाजूने, यांना युद्ध हवं होतं, हे घ्या. पण या लोकांनी युद्धाला सपोर्ट दिला, त्याचं उठता आम्ही काढू, यांना सरसकट बेचिराग करून ठेवू. तसं बेचिराग करत तो सरसरत पोचला. रिचमंड पडलं. जेफरसन डेव्हिस पळून गेला.
एक जो शहाणा सेनापती होता रॉबर्ट ली दक्षिणेकडचा, त्याचा उजवा हात असलेला स्टोनवॉल जॅक्सन हा 1863च्या चिक्का हुका हे इंडियन स्टाईलचं नाव आहे, इथल्या लढाईमध्ये तो आधी जखमी झाला आणि गेला. तो लढाईचं सेनापतित्व करत उभा होता. त्याच्याच एका सैनिकाने, त्याला अंधुक प्रकाशात लक्षात नाही आलं, त्याला वाटलं हा यांकी उत्तरेचा सैनिक आहे, म्हणून त्यांनी बंदूक चालवली. ती स्टोनवॉल जॅक्सनच्या हातात गेली. हात तोडावा लागला. स्टोनवॉल जॅक्सन आजारी पडला. तो आजारी असताना रॉबर्ट लीला जेव्हा कळवण्यात आलं की जनरल जॅक्सन आजारी आहे, रॉबर्ट लीनी जॅक्सन करता एक पत्र लिहिलं. त्याच्यातलं हे एक वाक्य फार छान आहे आणि तो जॅक्सनला कळवतोय की यू लॉस्ट युअर लेफ्ट हँड बट आय एम इन द प्रोसेस ऑफ लुझिंग माय राईट हँड. तर सांभाळ, तुझी काळजी घे. पण स्टोनवॉल जॅक्सनचा हात तुटला, जखमी झाला, त्याला झाला न्यूमोनिया, त्याच्यात तो बरा झाला नाही आणि स्टोनवॉल जॅक्सन त्याच्यात गेला. गृहयुद्धामध्ये एकूण सैनिक जेवढे मेले त्याच्यात लढाईत कमी मेले, त्यापेक्षा जास्त सैनिक जखमी होऊन उपचार न झाल्यामुळे मेले. गृहयुद्धाच्या काळामध्ये दक्षिण उत्तर सगळे एकत्र केले तर अमेरिकेचा रेशो आहे जखमी झालेल्या दर 4 सैनिकांच्या मधला 1 सैनिक मेला. तुलना म्हणून जर लक्षात घेतलं, कोरियाची लढाई 1950 ते 53, कोरियाच्या लढाईमध्ये 50 जखमी झालेल्यातला 1 जण मेला. त्याहून जास्ती भीषण लढाई 30 वर्ष चालली व्हिएतनाममध्ये. युद्धतंत्र जास्ती प्रगत होतं, शस्त्रास्त्र जास्ती लेथल प्राणघातक होती, तरी सुद्धा व्हिएतनाम लढाईच्या काळामध्ये जखमी झालेल्या 400तला 1 मेला हा रेशो आहे. आणि गृहयुद्धामध्ये 4 वर्ष दर 4 जखमी झालेल्यातला 1 जण मेला. युद्धात कमी मेले, त्यापेक्षा जास्ती जखमी होऊन मेले आणि त्यापेक्षा जास्ती रोगराईने मेले. सैन्यामध्ये पसरलेली रोगराई आणि त्यावर वेळेत उपचार उपलब्ध नाही, त्यामुळे मेले 7 लाख. जेफरसन डेव्हिस जेव्हा पळून गेला त्यावेळेला रॉबर्ट ली हा व्हर्जिनियात होता, चार्ल्स्टनला. रॉबर्ट लीनी जनरल ग्रँटला निरोप पाठवला की सरेंडर, आम्ही शरणागती करायला तयार होतो. इथपासून पुढचे अनेक प्रसंग तर हृदय आहेतच, पण आता शेवटचे 2 प्रसंग सांगून आपण थांबणार आहोत. अब्राहम लिंकननी धोरण घेतलं की सूडबुद्धी ठेवायची नाही. आता काळ रिकन्स्ट्रक्शनचा आहे, नवनिर्मितीचा आहे, आणि त्यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रपती पद घेताना जे बोललाय तेही भाषण प्रसिद्ध आहे. त्या भाषणाचं शीर्षक आहे विथ मॅलिस टुवर्ड्स नन, कुणाही बद्दलचा राग न बाळगता माफी. त्यांनी आदेश पण काढला सर्वांना मुक्तता देण्याचा, जनरल आदेश की सर्व जणांना युद्धामध्ये दक्षिणेकडनं जे लढले त्या सर्वांना मुक्तता आहे. कैदी सोडतो, त्यांना नीट ठेवलेलं होतं, फॉरगिव्हनेस. पण हे आपल्या घरातले, ते आपलं कुटुंब, यांना आता शहाणं करू आणि आपल्यामध्ये सामील करून घेऊ. तसं प्रत्यक्षात सुद्धा प्रत्यक्ष शरणागती पत्करताना जनरल युलिसिस ग्रँट वागला. तो प्रसंग अतिशय हृदयस्पर्शी आहे. रॉबर्ट ली त्याच्या फुल युनिफॉर्म, आर्मीच्या पूर्ण युनिफॉर्म मध्ये घोड्यावर बसून भेटायला आला. त्याचं जे जनरल ग्रँटनी स्वागत केलं, तो जनरल ग्रँट होता गबाळ्या वेशात, कारण लढाई नुकतीच संपलेली होती. धुळीने भरलेला, माखलेला. ग्रँटनी दाढी वाढवली होती, त्या दाढीत धुळीचे कण शिरून बसलेले, केस विस्कटलेले. तो उभा होता. त्यांनी रॉबर्ट लीला घोड्यावर बसलेला टॉप क्वालिटीचा जो आर्मी युनिफॉर्म असेल तो घालून रॉबर्ट ली आलेला होता, त्याचं स्वागत केलं. ग्रँटनी रॉबर्ट लीला सॅल्यूट केला. आर्मीची कल्चर माहीत असल्याशिवाय तुम्हाला यातली दिलदारपणा लक्षात येणार नाही. मग रॉबर्ट ली घोड्यावरनं खाली उतरला. शरणागतीच्या करारांवर सह्या झाल्या. त्या सह्या होताना भोवती जे अनेक जण होते त्याच्यामध्ये एली पार्कर नावाचा एक इंडियन होता, सेनेका इंडियन, म्हणजे आदिवासी सेनेका नावाच्या आदिवासी जमातीचा, पण जो उत्तरेकडनं लढत होता. तर रॉबर्ट लीनी शरणागतीच्या करारावर सही केली आणि आसपास पाहिलं. त्याच्या त्या एली पार्करवर त्याची नजर गेली आणि रॉबर्ट ली म्हणाला, थँक गॉड देअर इज ॲटलिस्ट वन ओरिजिनल अमेरिकन प्रेझेंट हिअर. त्याला एली पार्कर म्हणाला, ऑल ऑफ वी आर ऑल अमेरिकन्स, आपण सगळे अमेरिकन्स आहोत. वी आर ऑल अमेरिकन्स या एली पार्करच्या उत्तरात आधीची 100 वर्ष जे एक नुसतं युनायटेड स्टेट्स अस्तित्वात आलेलं होतं त्याचं राष्ट्र, त्यातली एकात्मतेची भावना, हे वी आर ऑल अमेरिकन्स या सिम्बॉलिक या एका प्रसंगामध्ये एली पार्करच्या उत्तरामध्ये ते अजरामर झालेलं आहे. खरं म्हणजे युद्ध एप्रिल 1865 मध्ये अजून फायनली संपलेलं नव्हतं. युद्धाचा खरा शेवट लिंकनच्या खुनाच्या 2 दिवस नंतर आहे. पण तो शेवट होत आलेला होता, कळलेलं होतं, होत आहे. 14 एप्रिल 1865
च्या संध्याकाळी लिंकननी जनरल युलिसिस ग्रँटच्या बरोबर जेवण घेतलं आणि त्यांचं ठरलं होतं बरोबर नाटकाला जायचं, एकत्र नाटकाला जायचं. वॉशिंग्टनमधल्या थिएटरमध्ये 2 नाटकं चालू होती. त्यातलं लिंकननी विचार करून एक निवडलं. त्या नाटकाचं नाव होतं आवर अमेरिकन कझिन. आवर अमेरिकन कझिन हे नाटक जाऊन पाहू हे ठरवायचं लिंकननी. हे ठरवायचं कारण होतं ते विनोदी नाटक होतं, फार्सिकल नाटक होतं. युरोप आणि त्या युरोपीय ह्याच्यामध्ये एखादा अमेरिकन जातो आणि त्याची कशी धमाल होते, म्हणजे त्यावेळची वराड निघाले लंडनलाची आवृत्ती म्हणूयात फार तर. असं फार्सिकल लिंकनच्या स्वभावामध्ये जो एक विनोदबुद्धी कायमच होती, त्यांनी आवर अमेरिकन कझिन हे निवडलं. जनरल ग्रँटनी सांगितलं की मला चार्ल्स्टनला पोचायचं आहे, त्यामुळे मला निघायला हवंय. तिकीट असून तो लिंकन बरोबर गेला नाही. लिंकनचे जे सुरक्षा अधिकारी होते त्यांनी सुद्धा त्या दिवशी सुट्टी मागितली, कारण गुड फ्रायडेचा दिवस होता. त्यामुळे ते गेले. पत्नी बरोबर लिंकन नाटक पाहायला आला. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्याला थिएटरमधल्या सगळ्यांनी उठून सलामी दिली. त्याच्याकरता जी राखीव जागा होती तिथे तो बसला. पण वॉशिंग्टनमध्ये लिंकनला मारण्याचे प्लॅन 1860 पासून होते. इतके होते की खुली घोषणा होती की लिंकनचा मर्डरच करणार होतो. त्यामुळे 1860 मध्ये सुद्धा राष्ट्रपती पदाची शपथ घ्यायला लिंकन जे वॉशिंग्टनमध्ये आला ते रात्री छुप्या पद्धतीने एका बंद कोचमध्ये बसून तो आला. याचा लिंकनला उरलेला काळ पश्चाताप होत असे. 14 एप्रिलच्या संध्याकाळी आपल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर जेवताना लिंकनने आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मला काल एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये मी एका होडीत बसलोय आणि धुक्यामध्ये नदीतून असं लांब 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 मी चाललेलो आहे असं स्वप्न आहे मला. त्यातली जी प्रतिमा सृष्टी इमेजरी त्यांनी त्याच्या अधिकारी काळजीत पडले. त्यांचे काळजीतले चेहरे पाहिल्यावर लिंकननी त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, सगळ्या युद्धाच्या काळामध्ये मला हे स्वप्न अनेकदा पडलेलं आहे आणि ज्या वेळेला हे स्वप्न पडलं त्याच्या दुसऱ्या दिवशी काहीतरी अतिशय मोठी घटना घडली आहे, तर आता काहीतरी मोठी घटना घडणार, तुम्ही काय काळजी करू नका. 14 एप्रिलच्या संध्याकाळी लिंकन नाटक पाहायला गेला. तिथे अभिनेताच वॉशिंग्टनमधला एक, पण तो दक्षिणेला सामील असलेला जॉन विल्क्स बूथ हा 28 वर्षाचा तरुण होता. यांनी इतर अनेकांच्या मदतीने मुळात प्लॅनच तयार केलेला होता. नॉर्दर्नर्सचे सगळ्यांना मारा एका दिवशी. या एका संध्याकाळी छापा घालून विल्यम सिवर्टच्या न्यूयॉर्कमधल्या घरावर पण हल्ला झाला. उपराष्ट्राध्यक्ष जो होता अँड्रू जॉन्सन त्याच्याही घरावर हल्ला झाला आणि त्याला मारण्याचे प्रयत्न झाले. आणि स्वतः जॉन विल्क्स बूथ या थिएटरमध्ये गेला. त्याला लिंकन जिथे बसला होता ती जी केबिन त्याच्याकरता स्पेशल केबिन होती, त्या केबिन त्यांनी फक्त व्हिजिटिंग कार्ड दाखवलं दारावरच्याला. त्यांनी सोडलं. विल्क्स बूथ आतमध्ये गेला आणि त्यांनी लिंकनला पॉइंट ब्लँक रेंजमधनं मागणं गोळी घातली. गोळीचा आवाज झाला. लिंकन पुढे पडला. त्या गॅलरीतून जॉन विल्क्स बूथनी स्टेजवर उडी मारली थिएटरच्या आणि उडी मारून त्यांनी घोषणा केली, ती आहे फाईट अगेन्स्ट टायरंट्स. व्हर्जिनिया राज्याची इटालियन रोमन भाषेतली जी मूळ घोषणा जार्गन होती ती ही घोषणा आहे. आणि त्यांनी आरडाओरडा. आधी लोकांना वाटलं नाटकाचा भाग चालू आहे, बंदुकीचा आवाजही ऐकू आलेला होता. पण जॉन विल्क्स बूथला ओळखणारे 3-4 जण तिथे बसले होते. ती हातातली गन खरी अजून धूर गनमधनं येत होता. ते ओरडले की अरे हा विल्क्स बूथ आहे. आणि मग वरचा जो पहारेकरी होता त्यांनी सांगितलं ॲबे हॅज बीन शॉट. लिंकनला गोळी मारण्यात आली. लिंकनची पत्नी शेजारी होती. सभागृहामध्ये जो उपस्थित डॉक्टर होता तो लिंकनच्या जवळ गेला. त्यांनी लिंकनची नाडी तपासली. त्यांनी तिथे डिक्लेअर केलं की हा जगणं शक्य नाही. 14 एप्रिलच्या रात्रभर लिंकनचा संघर्ष चालू होता जगण्यासाठी. प्रत्यक्ष जो मृत्यू हा 15 एप्रिलच्या सकाळी आहे 4:20 पण देशाची अखंडता आणि एकात्मता आणि माणसाला शोषणातून मुक्ती म्हणून गुलामांनाही समतापूर्ण स्थान पाहिजे असं म्हणत लिंकननी प्राण ठेवले. खरं म्हणाल तर ज्या पद्धतीने लिंकन जगला आणि लिंकनचं बलिदान याचा हेवा वाटावा असं लिंकनचं आयुष्य आहे. आपल्याला ते ऐकत आपल्याच्यानी जमेल ते काम भारत मातेच्या उत्थानासाठी आम्ही करू हे म्हणण्याच्या प्रार्थनेसाठी आता डोळे मिटायचे.